गेलो होतो आणि त्यावेळी मी नेहमी सगळं ड्राईव्ह करत होतो. पण अचानकपणे एक स्मॉलसा इन्सिडेंट झाला ज्याच्यामुळं तिच्या गाडीला एक स्क्रॅच आला आणि तो स्क्रॅच आल्यानंतर इन्स्टेड ऑफ गेटिंग अँग्री और स्कोल्डिंग आय फ्लिप्ड आउट बेसिकली. बट शी वॉज ट्राईंग टू काम मी डाऊन अँड शी वॉज सपोर्टिंग मी की लाईक सौरभ इट्स ओके, असं होतं, टेन्शन नको घेऊ, आपण एकत्र करू. त्यातलं आपण एकत्र हे सॉल्व्ह करू वगैरे ही जी हे जी काही तिचं बोलणं होतं इट वॉज रिअली कॉमिंग. आणि त्या सिच्युएशनमध्ये मला खरं वाटलं की लाईक या ही मुलगी कदाचित काही अशी प्रसंग आला किंवा काही आलं तर एकदम अचानकपणे फ्रिकआउट न होता चांगला सपोर्ट करू शकते. अँड आय वॉज काइंड ऑफ लुकिंग फॉर दिस काइंड ऑफ. मला त्यावेळी वाटतं की या आय शुड कॉपी दिस आली चाहूल कुणाची, हे डूल कुणाचे झुलते ग. आले पाऊल कुणाचे, ही भूल कुणाची माझ्या मग्न तळाकाठी स्वप्न तुझ्यासाठी गिरवले ग. आली चाहूल कुणाची, हे डोल कुणाचे झुलते ग. पण देर वॉज वन मोमेंट जेव्हा मला असं वाटलं की येस हाच नाही तर कोणीच नाही असं. सो मी खूप जास्त स्ट्रगल करत होती मागच्या वर्षी टू गेट अ जॉब इन माय ओन फील्ड ऑस्ट्रेलियामध्ये. आणि फायनली जेव्हा मी अप्लाय पण नव्हतं केलं आणि मला ऑफर आली आणि आय गॉट एक्सेप्टेड. आणि सौरभच्याच अपार्टमेंटवरती माझी ती मीटिंग झाली झूमवरती वगैरे. त्यांनी सगळं मला समजावलं, सगळं इंडक्शन वगैरे झालं. ते सेट आय एम एक्सेप्टेड वगैरे असं. आणि मी सौरभला सांगितलं, म्हणजे जसं मीटिंग बंद झाली मी जस्ट रश टू द रूम. विचारलं काय झालं आणि मी सांगितलं का आय गॉट द जॉब. आणि ही हग्ड मी अँड ही क्राईड. मी रडत होते बट ही वॉज क्राईंग. आणि तेव्हा आय फेल्ट दॅट येस हाच तो. करून अर्पण तुला समर्पण घरात घरपण मी आज पाहिले, मी पाहिले. ऋणानुबंधात गीत गंधात मी आनंदात आज गायले, मी गायले. दिस वाटे वेगळं
केला न वाटे स्वर्गच